हॅलो फ्रेंड्स. आज लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं RLC सिंगल फेज AC सर्किटमध्ये बेसिक डेफिनिशन्स बघितलेल्या होत्या. कोणत्या डेफिनिशन्स बघितलेल्या होत्या मी तुम्हाला सांगतो. करंटची एक बघितली, रेझिस्टन्स, इंडक्टर, कॅपॅसिटर, एक्सेल अँड XC आपण हे बघितलेलं होतं. बेसिक डेफिनिशन्स बघितलेल्या होत्या. तर ह्यातला जो हा 1.1 आहे तो आपण लास्टला घ्यायचा आहे. 1.1 जो पॉईंट आहे तो आपण लास्टला घेऊ. पण ह्यामध्ये बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे ह्यामध्ये, तर RLC सर्किट एलिमेंट इट्स व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स. त्यानंतर 1.3 काय आहे बघा, RLC कॉम्बिनेशन ऑफ AC सिरीज सर्किट. हे महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तत्पूर्वी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक विटातर्फे तुमचं वॉर्म वेलकम करतो आणि आजचं आपलं दुसरं लेक्चर स्टार्ट करू. आता बघा, ॲडमिशन प्रोसेस देखील चालू झालेली आहे. जर 10वी नंतर किंवा 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ITIA MCVC वाल्यांना डायरेक्ट सेकंड इयरला मिळतं. जर कोण ॲडमिशनला इच्छुक असेल तर हा नंबर देतो, 94 22 33 40 49 ह्या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला ॲडमिशनबद्दल माहिती दिली जाईल. तर आपण आता स्टार्ट करू की AC सिरीज सर्किटचे कॉम्बिनेशन स्टार्ट करू. AC सिरीज सर्किटची कॉम्बिनेशन आपण स्टार्ट करू. आता तत्पूर्वी नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी माझ्या टीचिंगमध्ये तुम्हाला जाणून येईल की ट्री डायग्राम भरपूर वेळा आपण काढू का, तर समजण्यास सोपं असतं. तर कॉम्बिनेशन ऑफ AC सिरीज सर्किट. ह्या कॉम्बिनेशनमध्ये टाईप पडतात. कुठले कुठले टाईप आहेत, तर हे जे 3 टाईप पडतात. तर पहिला आहे RL, दुसरा आहे RC, दुसरा कोणता आहे RC, तिसरा आहे RLC. आता या RL मध्ये काय काय बघायचं आहे. RL मध्ये, RC मध्ये, RLC मध्ये 2 प्रकार पडतात. सॉरी, ह्याचे 3 प्रकार पडतात. तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून घ्या. जर XL ग्रेटर असेल XC पेक्षा, दुसरा आहे XL लेस दॅन XC असेल तर, आणि तिसरा आहे XL इज इक्वल्स टू XC असेल तर. XL इज इक्वल्स टू XC असेल तर, XL इज इक्वल्स टू XC असेल तर. हे 3 प्रकार आपल्याला बघायचे आहेत कॉम्बिनेशन ऑफ सर्किटमध्ये. तुमच्या कॉपीमध्ये ते नोट डाऊन करून घ्या, कारण का हे फार महत्त्वाचे नोट्स आहेत. बुकसुद्धा अवेलेबल आहे आपल्यानंतर. ज्यावेळी ऑफलाईन क्लासेस चालू होतील त्यावेळी ते प्रोव्हाइड केलं जाईल तुम्हाला. तर पहिल्यांदा आता आपल्याला बघायचं आहे की RL सर्किटमध्ये. आता RL सर्किटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, यामध्ये जे RLमध्ये बघणार आहे तेच RCमध्ये, तेच RLCमध्ये बघायचं आहे. त्यातला हा कन्सेप्ट आहे तो रेझोनन्स म्हणून क्रिएट केला जातो. हा काय आहे, रेझोनन्स म्हणून बघितला जातो. RLमध्ये काय बघायचं आहे आपल्याला, तर त्याचे फॉर्म्युला, डेरिवेशन, इम्पिडन्स ट्रायंगल ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर ह्या रिलेटेड फक्त प्रॉब्लेम विचारले जातात. ह्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम विचारले जातात. थेअरी विचारण्याची शक्यता कमी आहे. आणि हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, कारण का जवळपास 21 मार्क, 70 पैकी 21 मार्क ह्या चॅप्टरवर विचारले जातात. आणि मोस्टली प्रॉब्लेम्स ह्यावरच असतात. ठीक आहे. तर आपण आता RL सर्किटकडे जाऊ. RL सिरीज सर्किट. RL सिरीज सर्किट. तत्पूर्वी आपल्याला सिरीज सर्किट म्हणजे काय ते बघितलं पाहिजे. सिरीज सर्किट म्हणजे काय, इट इज अ सर्किट विच हॅज कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ करंट. म्हणजे करंट इज कॉन्स्टंट इन दिस सर्किट. करंट काय असतो, करंट इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय होतं, करंट कॉन्स्टंट आहे. करंट कॉन्स्टंट होतं म्हणजेच काय होतं, तर करंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. मीन्स करंट डज नॉट change
its value. करंट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. म्हणजे बघा आपण नेक्स्ट पेजवर घेऊ. करंट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू म्हणजे काय. आता बघा आपण शेत आहे, फॉर एक्झाम्पल हे पाणी आहे, इथून पाणी असं बाहेर पडतंय, इथून पाटानं आपण असं पाणी लावतो बरोबर का, हे असं येस, आणि हे असं पाटानं पाणी जात असतं आपल्या. हे पाणी जर स्ट्रेट जात असेल तर ह्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का, नाही. समजा आपण इथनं 100 लिटर पाणी सोडलं, ओके, ॲज्युम करू आपण 100 लिटर पाणी सोडलं, तर इथं बघा इथून किती जाईल, 30 लिटर जाईल, इथं 40 लिटर जाईल, आणि इथं 30 लिटर जाईल. म्हणजे हे सर्किट कोणतं झालं, तर हे पॅरलर झालं. पण सपोज एक पाईपलाईन आहे डायरेक्ट इथं असं, आणि सगळ्यात शेवटलाच पाणी येतं, म्हणजे इथं 100 लिटर सोडलेलं आहे, तर इथं पूर्ण जाऊन इथं 100 लिटर पाणी पडेल. तर हे सर्किट कुठलं झालं, तर हे झालं सेरीज सर्किट. हे कुठलं झालं तुमचं, सेरीज सर्किट झालं. आणि हे कुठलं झालं तुमचं, पॅरलर सर्किट. तो फरक परत बघायचाच आहे आपल्याला, फक्त एक चित्र स्वरूपात तुम्हाला दाखवलं. तर सेरीज सर्किटमध्ये करंट का कॉन्स्टंट राहतो, तर करंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. एक कंटिन्युअस क्लोज्ड लूप असतो. त्यामध्ये काय असतं, सेरीज सर्किटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की क्लोज्ड लूप असतं. काय असतं, क्लोज्ड लूप. आता लूप म्हणजे काय, तर हे बघा आर एल सिरीज सर्किट आहे, म्हणजे याचं कसं होईल, आर एल सिरीज सर्किट, हे आर असेल आणि इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल, आणि इथं काय असेल तुमचं ए सी सप्लाय दिलेला असणार. हा तुमचा झाला आर एल सिरीज सर्किट. इथं काय असेल, करंट आय असेल, इथं आर असणार आहे, आणि इथं एक्सेल असणार आहे. सॉरी, हे जरा वर लिहितो. हे काय असणार आहे तुमचं आर, आणि इथं एक्सेल असणार आहे. इथला जो व्होल्टेज ड्रॉप असणार आहे तो व्ही आर असणार आहे, आणि इथला जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो व्ही एल असणार आहे. म्हणजे हे सर्किट कसं झालं, इंडक्टिव्ह सर्किट झालं. आता ह्यामध्ये बघा सिरीज सर्किट का म्हणतो आपण, तर करंट ह्या पॉईंटपासून चालू होते. सपोज हा पॉईंट ए मानू आपण, आणि हा पॉईंट बी मानू. ओके, कलर चेंज करू थोडं. इथून बघा हा पॉईंट ए मानला, आणि हा पॉईंट ए मानला, आणि हा जर बी मानला, तर करंट इथून स्टार्ट होतोय, ते हा क्लोज्ड लूपमध्येच फिरतोय. करंट डिवाइड होतोय का, नाही, करंट डिवाइड होत नाही. त्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं, आर एल सिरीज सर्किट. ओके, आता आपण ओहम्स लॉ बघितलेला आहे. ओहम्स लॉ अंतर्गत आपल्याला फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहे. ओहम्स लॉ मागच्या वेळी काय बघितलं आपण, थोडं बारीक करतो, तुम्ही कॉपीमध्ये तुमच्या लिहून घ्या बरं का. मी जसं जसं शिकवत जाईल तसं तसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डायग्राम अतिशय व्यवस्थित काढा. झूम किंवा दुसऱ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये काय होतं, तर बोलताना तो व्हिडिओ पॉज करता येत नाही, पण यूट्यूबला ती फॅसिलिटी आहे की ते थांबवता येतं. त्यामुळे तुम्ही तसं थांबवून मग पुढं चला, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढणं बरं पडेल. आता ह्या ठिकाणी बघा ओहम्स लॉ गाईड सांगितलेलं होतं, व्ही इज इक्वल्स टू काय सांगितलेलं होतं, आय इंटू आर सांगितलेलं होतं. व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर सांगितलेलं होतं. पण हे डी सी सर्किटसाठी झालं. हे कशासाठी होतं, डी सी सर्किटसाठी. आता ह्या ठिकाणी व्ही आर आहे, व्ही एल आहे. ह्या ठिकाणी काय आहे, व्ही आर आहे आणि व्ही एल आहे. व्ही आर म्हणजे काय आधी ते बघू. व्ही आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स, आणि व्ही एल म्हणजे काय आहे, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर. येते का लक्षात. मग आता व्ही आर बरोबर काय येणार, आय इंटू आर येणार. तसेच व्ही एल बरोबर काय येतं, आय इंटू एक्सेल येतं. व्ही एल बरोबर काय येतं, आय इंटू एक्सेल येतं. हे आपल्याला समजतं. एक्सेल म्हणजे काय बघितलं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक गोष्टीला जायचं आहे. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप करायची आहे.
ह्यामध्ये आर म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स आहे, आय म्हणजे करंट आहे, व्ही आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स आहे, आणि व्ही एल म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर आहे. इथपर्यंत समजले तुम्हाला? तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकत जावा, जेणेकरून ते नेक्स्ट लेक्चरला आपल्याला तो आधी शंका जी आहे ती तुमची लेक्चरला घेता येईल आणि त्यानंतर लेक्चर स्टार्ट करता येईल. ओके, आता ह्या ठिकाणी बघा आर आणि एक्सेल आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो, तुम्ही म्हणाल टोटल व्ही बरोबर काय येणार. आता हे कुठलं सर्किट आहे, तर आर एल सिरीज सर्किट आहे. ह्याचा रिस्पॉन्स बघायचा आहे आपल्याला. रिस्पॉन्स बघू आणि मग पुढे जाऊ. तर नेक्स्ट स्लाइडला आपण त्याचा रिस्पॉन्स बघू कसा असतो. रिस्पॉन्स ऑफ आर एल सर्किट, आर एल सिरीज म्हणता येईल, सिरीज. तर इथं आणि एकदा मी काढतो आर आणि हे एल. इथं बघा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, आणि हा काय आहे तुमचा टोटल व्ही आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला माहीत हवा आहे की तुम्ही शिकला असेलच की काय आहे, किंवा नसेल तर एक लक्षात गोष्ट ठेवा की रेफरन्स लाईन ड्रॉ करावी लागेल, जेणेकरून फेजर डायग्राम आपल्याला प्लॉट करता येईल, ह्याचा रिस्पॉन्स बघता येईल. तर आपल्याला माहीत आहे प्युअरली रेजिस्टिव्ह लोडला, प्युअरली रेजिस्टिव्ह लोड असेल तर काय असतं, व्ही अँड आय काय असतं, इन फेज असतं. तुम्ही तुमच्या ह्या नोटबुकमध्ये कॉपी करून ठेवा ह्या पॉईंट. प्युअरली रेजिस्टिव्ह लोड असेल तर व्ही अँड आय काय असतं, इन फेज असतं. त्या पद्धतीनं दुसरा पॉईंट लिहा तिथं. हे डेरिव्हेशन लास्ट इयरला झालेलं आहे त्यामुळे घेत नाही. जर तुमचं कमेंट बॉक्समध्ये आलं तर ते डेरिव्हेशनसुद्धा घेईल. प्युअरली इंडक्टिव्ह लोड असेल तर काय असतं, करंट लॅग असतो, करंट लॅग व्होल्टेज बाय 90 डिग्री. आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह लोड असेल, प्युअरली कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर काय असतं, व्होल्टेज करंट लॅगच घेऊया, करंट लीड व्होल्टेज बाय 90 डिग्री. हे तीन मुद्दे आहेत, ते तुम्ही प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या, कारण काय ह्या रेफरन्सवरच आपल्याला पुढची फेजर डायग्राम ड्रॉ करायची आहे. हे समजलं का, रिस्पॉन्स कसा येतो ते. आणि एकदा सांगतो, प्युअरली रेजिस्टिव्ह लोड असेल तर व्होल्टेज व्होल्टेज अँड करंट इन फेज असतो. इन फेज म्हणजे त्यांचा अँगल किती असतो, अँगल बिटवीन देम इज 0. अँगल बिटवीन देम किती येतो, 0 येतो. जर प्युअरली प्युअरली इंडक्टिव्ह लोड असेल तर काय येतं, आय लॅग बाय व्होल्टेज बाय 90 डिग्री. प्युअरली कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर आय लीड बाय 90 डिग्री येतं, आय लीड बाय 90 डिग्री येतं. आता आपण बघायचं आहे कसं प्लॉट करायचं ते. ओके, तर इथं आणि एकदा प्रत्येक वेळी डायग्राम ड्रॉ करावी लागते, पण असू दे काही प्रॉब्लेम नाही. आपण कलरफुल इमेज काढत जाऊया, म्हणजे तुम्हाला समजण्यास. जी गोष्ट आता समजणार नाही तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका मला, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरला घेता येईल. किंवा जर काय प्रॉब्लेम येत असेल तर फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट करा, काय अडचण नाही.
ह्याच्या काय ड्रॉप अक्रॉस व्ही आर आणि ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप काय तो व्ही एल येतो. हे आर आहे, हे एक्स एल आहे आणि हे काय आहे व्ही आय आहे तुमचं. ओके, आता कुठलीही फेजर डायग्राम ड्रॉ करताना सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे की रेफरन्स लाईन पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे डायग्राम कुठून स्टार्ट करायची, डायग्राम कुठून स्टार्ट करायची हे एक फार महत्त्वाचं आहे. तर एक लक्षात ठेवा, कुठलाही रेफरन्स घेताना रेफरन्स पॉईंट असा घ्यायचा की जो पॉईंट स्टेबल असेल, जो पॉईंट काय असेल स्टेबल असेल, म्हणजे तो चेंज होणार नाही. आता सिरीज सर्किटमध्ये आपण बघताना काय बघितलेलं आहे, तर आपल्याला एक पॉईंट माहीत आहे आपल्या इथं, हे तर लिहून घ्या तुम्ही, ब्लॅक कलरनं लिहून देतो. टिप म्हणून इन सिरीज सर्किट करंट नेवर चेंज्ड, करंट नेवर चेंज्ड म्हणजे सिरीज सर्किटमध्ये करंट काय होतो, कधीही चेंज होत नाही. तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये लिहून घ्या. इथं बघा ना, इथं आपण बघितलेलं आहे, इथं बघा पूर्ण करंट हा असा लूप कंप्लीट होतोय, पण करंट काय होतोय चेंज होत नाही. म्हणजे सिरीज सर्किटमध्ये करंट कधीही चेंज होत नाही. म्हणून रेफरन्स लाईन घेताना जी रेफरन्स लाईन घेणार आहे ती आपण काय घेणार आहे, करंट घेणार आहे. करंट घेणार का, काय आलं. ही जर फेजर डायग्राम समजली तुम्हाला तर कुठलाही प्रॉब्लेम सोडवताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता बघा रेफरन्स लाईन काय घ्यायची आहे आपल्याला, तर रेफरन्स लाईन आपल्याला घ्यायची आहे, आता आहेत का लाईन, हे बघा मी असे रेफरन्स लाईन घेतलेले आहे. ही रेफरन्स लाईन काय आहे, तर ही रेफरन्स लाईन इंडिकेट्स करतं की ही जी पॉईंट आहे, इथं जो आपण पॉईंट धरून ही लाईन काढलेली आहे ही करंटची लाईन आहे. ही लाईन कुठली आहे, करंटची आहे. आता नेक्स्ट प्लॅन आपल्याला माहीत आहे, तर काय माहीत आहे आपल्याला इथं किती कंपोनंट आहेत, व्ही आर आहे, व्ही एल आहे, व्ही आर आहे आणि व्ही एल आहे. आपल्याला माहीत आहे ह्या पॉईंटमध्ये बघा इथं आपण लिहून घेतलेलं आहे काय आहे, तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज अँड करंट काय असतो, इन फेज असतो. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये काय असतं, व्होल्टेज अँड करंट इन फेज असतं. त्यामुळं इथं आपण व्होल्टेज अँड करंट इन फेज म्हणजे इथं काय घ्यायचा पॉईंट, व्ही आर हा पॉईंट घेतला ह्या पॉईंटपासून, ओ पॉईंटपासून. का, तर इथं आपल्याला पॉईंट कुठला आहे, एक व्ही आर पॉईंट आहे आणि दुसरा व्ही एल आहे. व्ही आरचं माहीत आहे आपल्याला काय असतो, व्ही आर इन फेज विथ काय असतो, करंट असतो. व्ही आर इन फेज विथ करंट असतो. आता बघा व्ही एल म्हणजे काय झालं, ते प्युअरली इंडक्टिव्ह लोड. व्ही एल म्हणजे काय झाला, प्युअरली इंडक्टिव्ह लोड. आता बघा इथं व्ही एल काय दिलं आहे, प्युअरली इंडक्टिव्ह लोड, आय लॅग बाय व्होल्टेज 90 डिग्री, आय लॅग बाय व्होल्टेज बाय 90 डिग्री आहे. म्हणजे इथं ऑलरेडी आय दिलेला आहे, इथं ऑलरेडी आय दिलेला आहे. आय लॅग आहे कशापेक्षा, व्होल्टेजपेक्षा 90 डिग्रीनं. म्हणजेच काय असणार, व्होल्टेज लीड बाय करंट 90 डिग्री असणार. आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, तर तोच मुद्दा इथं आधी लिहून घेतो. आय इंडक्टिव्ह लोडमध्ये, हे परत स्वाईप करतो मी, इंडक्टिव्ह लोडमध्ये काय असतं, आय लॅग असतो, आय लॅग असतो कशापेक्षा, व्होल्टेजपेक्षा बाय 90 डिग्री. हे तुम्ही लिहून घ्या, हा पॉईंट कळणं गरजेचं आहे. इंडक्टिव्ह लोडमध्ये काय असतं, करंट लॅग असतो कशापेक्षा, व्होल्टेजपेक्षा कितीनं, 90 डिग्री. आता लॅग आहे म्हणजेच काय असतो, माग असणार आहे म्हणजे बॅक फुटला असणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, व्होल्टेज 90 डिग्रीनं काय झालेलं आहे, लीड झालेला आहे. व्होल्टेज 90 डिग्रीनं काय झालेला आहे, लीड झालेला आहे. मग आता हा पॉईंट आता आपण प्लॉट करू. तत्पूर्वी हा पॉईंट कट करून घेऊ आपण. आता ह्या ठिकाणी बघा म्हणजे करंट काय आहे, 90 डिग्रीनं
लीड झालेला आहे. इथून 90 डिग्री लीड सॉरी व्होल्टेज 90 डिग्रीनं व्होल्टेज 90 डिग्रीनं काय झालं लीड झालेलं आहे आपलं. हा इथं पॉईंट काढला. हे काय पॉईंट झाला तुमचा VL. हा पॉईंट कुठला झाला VL. आता ॲडिशन करायचे फेजरची काय करतो ॲडिशन. हे लक्षात ठेवा एक्झॅक्ट 90 डिग्री पाहिजे. हे काय पाहिजे एक्झॅक्ट 90 डिग्री पाहिजे. म्हणजे ह्यांची ॲडिशन कशी होईल ह्या VRला ही लाईन पॅरलर मारायची आणि इथून ह्याला ही लाईन पॅरलर ड्रॉ करायची. ही लाईन अशी ड्रॉ करायची. कलर घेतो दुसरा. तर हे जे होणार आहे तुमचं काय झालं टोटल V. हे होणार आहे ते काय असणार आहे V टोटल. हा ही जी ग्रीन लाईन आहे ते काय आहे V टोटल आहे. म्हणजे हे VR VL आणि हे काय होईल V टोटल होईल. ह्याच बेसिसवर आपल्याला इम्पिडन्स ट्रायंगल सुद्धा ड्रॉ करायचा आहे. येते का लक्षात. मग आता आपल्याला माहीत आहे काय माहीत आहे ह्याच्यावरूनच कसं ड्रॉ करता येईल. ही मी वर स्वाईप करतो म्हणजे परत आपल्याला वापरता येईल. ही बघा इथं आपल्याला काय समजलं तर VR बरोबर काय घेतो आपण इथं जे घेतले तेच घेऊ आता म्हणजे समजाय बरं पडेल. V टोटल बरोबर काय होणार आहे मग V टोटल बरोबर I इंटू इम्पिडन्स येणार आहे. आता हा इम्पिडन्स म्हणजे काय ते बघूया. Z त्याला काय म्हणतो आपण Z टोटल इम्पिडन्स असतो. आता हे Z आधी नंतर काढूया आपण कारण का तो फॉर्म्युला बनवणं फार इझी होईल. I इंटू Z हे लक्षात ठेवा. आता परत आपण काय घेतलं होतं VR बरोबर काय येतं I इंटू R येतं बरोबर. आणि VL बरोबर काय येतं VL बरोबर I इंटू XL. हे लास्ट लेक्चरला हे आणि हा कन्सेप्ट बघितलेला आहे. आता ह्याच डायग्राममध्ये ह्या व्हॅल्यू इथं पुट करू आपण. मग ह्या व्हॅल्यू बरोबर पुट केल्यानंतर काय येणार I बरोबर काय येणार I इंटू XL येतं आहे. ही सेपरेट डायग्राम परत तुम्हाला ड्रॉ करायची आहे. नाहीतर मी कॉपी करून घेतोय. ह्यामध्ये बघा I इंटू XL येतं आहे. VR बरोबर काय येणार आहे I इंटू R येतं. आणि V टोटल बरोबर काय येतं V टोटल बरोबर I इंटू Z. आता ह्यामध्ये मला सांगा प्रत्येक वेळी I हे फॅक्टर काय आलेला आहे कॉमन आलेला आहे. मग हा फॅक्टर काय काढू आपण उडवून टाकू. म्हणजे हा इथं I उडवला आणि इथला I उडवला. ओके. मग ह्यानुसार आपल्याला एक सेपरेट डायग्राम बनवा. ही बघा डायग्राम कशी होती. ही रेफरन्स लाईन असा होता. ओके. त्यानंतर काय होतं इथं ह्याच्यावरच दुसरं VR होता. इथं वर इथं एक होतं पॉईंट त्याला आपण XL म्हटलं होतं. ह्याला XL म्हटलं होतं. आणि परत काय केलं होतं आपण ह्याचं फेजर ॲडिशन घेतली होती म्हणजे वेक्टर ॲडिशन कशी होती आणि हा असा पॉईंट जॉईंट केला होता बरोबर का. तर आता मला सांगा हा आयत तयार झालेला आहे. हा काय तयार झाला आयत तयार झाला. हे आयत तयार झाला. आयताच्या समोरच्या बाजू काय असतात समान असतात. म्हणजे हे काय होईल हा XL आहे तर इथं सुद्धा काय येईल XLच येईल. येते का लक्षात. हे VR आहे
व्ही आर बरोबर काय घेतलं होतं, आय इंटू आर घेतलं होतं. एक्सेल बरोबर आय इंटू एक्सेल घेतलं होतं आणि हा झेड झाला. म्हणजे हे काय येणार, आय इंटू झेड. बरोबर. मग हा आपण एवढाच जर पॉईंट कन्सिडर केला, ओके, आता इथं बघा ए बी सी डी हा असा आयत आहे. तर आपण कुठला पॉईंट कन्सिडर करायचा, हा एवढाच पार्ट कन्सिडर करायचा. का तर आयताचं जर मधनं भाग केला म्हणजे हा जो आहे हा एवढाच पार्ट कन्सिडर करायचा थोडक्यात. का तर हा सेंटर पॉईंट आहे. हा काय आहे तुमचा सेंटर पॉईंट आहे. हा एवढाच पार्ट कन्सिडर केला तरी तो इक्वल येणार आहे. मग एवढाच पार्ट कन्सिडर केला तर काय होईल, मग हा आर येईल आणि हा काटकोन त्रिकोण होईल. इथं काय येणार होतं, आय इंटू एक्सेल. म्हणजे इथं एक्सेल आलं, इथं झेड आलं आणि इथं आर आलं. का असं आलं तर सांगतो तुम्हाला. हो का, इथं वर प्रत्येकाच्यातनं आय आय कॅन्सल केलेलं आहे. प्रत्येकाच्यातनं आय कॅन्सल केलेलं आहे. इथला आय कट केला, इथला आय कट केला आणि इथला आय कट केला. म्हणजे हे झालं. इथं झेड आलं, ए सी काय आलं, झेड आलं. तेच इथं लिहिलेलं आहे ए सी बी. हा काय झाला तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. हा काय झालेला आहे तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. ओके, हा काय झाला तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. ह्यामध्ये आता बघा पायथागोरस थेरमनुसार काय येईल मला सांगा. पायथागोरस थेरमनुसार झेड स्क्वेअर. एक्झामला हा क्वेश्चन 100% असतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा तुम्ही. पायथागोरस थेरमनुसार काय येतं तर झेड स्क्वेअर बरोबर काय येणार, आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. झेड स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर इंटू एक्सेल स्क्वेअर येईल. आता मला सांगा मग ह्या इक्वेशनचं स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड करा. स्क्वेअर रूट इक्वेशन 1 स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय येईल मग तर झेड बरोबर काय येईल अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर येईल. आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर येईल. त्याच पद्धतीनं माझ्याबरोबरच तुम्ही नोट्स काढत चला. तुम्हाला जर स्पीड जास्त वाटत असेल माझं तर व्हिडिओ पॉज करा. ते सिस्टीम आहे आपल्याकडं पॉज करण्याची. ओके, आता हा अँगल थिटा घेतला तर मला सांगा कॉस थिटा बरोबर काय येईल. कॉस थिटा बरोबर आपण काय घेतो लगतची बाजू. लगतची बाजू ही कुठली झाली आर डिवायडेड बाय कर्ण. कर्ण काय आहे झेड. आता आपल्याला माहीत आहे काय माहीत आहे तर कॉस फाय. कॉस फायलाच आपण काय म्हणतो कॉस फायला काय म्हणतो तर पॉवर फॅक्टर सुद्धा म्हणतो. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर मग काय येईल आर अपॉन झेड. आर अपॉन झेड. ह्या गोष्टी ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. येते लक्षात. पॉवर फॅक्टरला इलेक्ट्रिकल इफिशियन्सी देखील म्हटलं जातं. पॉवर फॅक्टरला काय म्हटलं जातं इलेक्ट्रिकल इफिशियन्सी सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार आहेत. हे झालं आर एल सिरीज सर्किट. तर आर एल सिरीज सर्किटचा आता रिव्ह्यू घेऊ आपण. काय काय शिकलो आपण. पहिली गोष्ट आर एल सिरीज सर्किटमध्ये काय असतं फॅक्टर आर आणि एक्सेल असतं. तर ह्यामध्ये आता मेन आपल्याला बघण्यासारखं आहे की एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे. तर एक्सेलचा फॉर्म्युला काय येतो 2πfl. हे महत्त्वाचं आहे. एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे 2πfl. एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे 2πfl. आता ह्या 2πf या 2πfलाच काय म्हटलं जातं ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी. एल म्हणजे काय आहे एल म्हणजे इंडक्टर आहे. एल म्हणजे काय असतं इंडक्टर. आणि हे म्हणजे काय आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. एक्सेल येते का. आणि एक्सेल घेताना एफ जर दिलं नसेल इक्वेशनमध्ये तर ते नेहमी किती घ्यायचं असतं 50 हर्ट्ज घ्यायचं असतं. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरचं इमॅजिनरी आणि रिअल लाईनवरचं जे फॅक्टर बघणार आहोत. तत्पूर्वी आता आपण हे लेक्चर थांबवूया. ह्यामध्ये जर काय राहिलं असेल तर नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. तत्पूर्वी मी तुम्हाला एक्सरसाइज देतो. तो एक्सरसाइज छोटा असेल
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये त्याचे ॲन्सर द्यायचे आहेत. पहिल्यांदा मला सांगायचं आहे झेड फॉर्म्युला, झेडचा फॉर्म्युला, झेडला काय म्हणतात ते आधी सांगायचं आणि त्याचा फॉर्म्युला. मी आता सांगतो, झेड म्हणजे इम्पिडन्स घेतो आपण, त्याचा फॉर्म्युला लिहायचा जो आपण आत्ता काढलेला आहे तो इम्पिडन्स ट्रायंगलमधून. तो फॉर्म्युला कशाहून लिहायचा आहे तुम्हाला हिंट देतो, इम्पिडन्स ट्रायंगल वरून तो फॉर्म्युला येत आहे. परत पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला द्यायचा आहे तुम्ही लिहून. त्यानंतर झेडचा झाला, पॉवर फॅक्टरचा झाला. इम्पिडन्स ट्रायंगलवरून कॉस फायची व्हॅल्यू सांगायची आहे मला इम्पिडन्स ट्रायंगलवरून. हा दुसरा क्वेश्चन. तिसरा तर हे आहे. आणि एक गोष्ट ह्यामध्ये राहते ते सांगतो आणि त्यानंतर आपण लेक्चर थांबूया. ह्यामध्ये बघा आपण बघितलं की खूप महत्त्वाचा फॅक्टर राहिलेला आहे करंट कॅल्क्युलेशनचा. आपण काय बघितलं होतं, हे RL सिरीज सर्किट आहे. हे काय आहे आपलं RL सिरीज सर्किट आहे. ओके, एक्झामच्या वेळी हेच विचारलं जातं. तर ह्यामध्ये बघा हे काय आहे तुमचं VR आहे, हे काय आहे तुमचं VL आहे. हे R असतं, इथं XL असतं. ओके, हा करंट तुमचा I आहे. मग आपल्याला इथं VR बरोबर माहीत आहे, आपल्याला VR बरोबर काय येतं I इंटू R येतं. अनेकदा सांगतो, VL बरोबर काय येणार I इंटू XL अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, हे बरोबर आहे. पण टोटल V बरोबर काय येणार आहे तर आपण बघितलं I इंटू Z येणार आहे. तर Z आपण ही पहिली मेथड आहे. Z कसं काढणार तर √R² प्लस XL², ही एक मेथड आहे. ह्याच्यावरून तुम्ही कसं काढणार I कसं काढणार, ह्या पॉईंटवरून एक्झामला आयच विचारलं जातं, करंट काढायला विचारलं जातं. तर I बरोबर काय येणार मग ह्यावरून तर V/Z येतं. I बरोबर काय येतं V/Z. तर आता तुम्हाला दिलेलंच आहे एक्सरसाइज. आणि एक एक्सरसाइजमधला पॉईंट राहतो, युनिट सगळ्याचे द्यायचे आहेत मला. युनिट, राईट डाऊन द युनिट ऑफ करंटचं एक युनिट द्यायचं आहे, परत इंडक्टरचं युनिट द्यायचं आहे, इंडक्टरचं युनिट द्यायचं आहे, कपॅसिटरचं युनिट लिहायचं आहे, रेझिस्टन्सचं युनिट लिहायचं आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं युनिट आणि इम्पिडन्सचं युनिट लिहायचं आहे. एक टिप म्हणून सांगतो, पॉवर फॅक्टरला युनिट नसतं, पॉवर फॅक्टर हॅज नो युनिट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर काय समज नसेल ह्या लेक्चरमधलं तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर इथं आणि देतो तुम्हाला, यादव सर. चौऱ्याण्णव 22 33 40 49. शक्यतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहाच. जर काय नाही समजलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण आहे. तर आज आपण थांबू. थँक्यू सो मच. 33 मिनिटाचं.